देवमाणूस मधला अध्याय. पुढील प्रोममध्ये आता जामकरची अशी काही सटकते. तो गावामध्ये भोंगा घेऊन फिरत असतो. त्यामध्ये असं काही बोलत असतो की लालीची घाबरगुंडी उडते. तर नक्की काय घडलं, चला तर बघूया. तर घडतं असं, गावामध्ये एकामागून एक खून होत असतात. त्यामुळे आता जामकर खूप सैरभैर होतो आणि श्यामी एवढी साधी भोळी आणि तिचा पण कोणीतरी खून करावा यामुळे जामकरची खूप तगमग होत असते. तो विचारतो, कुणी खून केला असेल, कोण असेल तो? ती बिचारी माऊली साधी भोळी, ना कुणाच्या आद्यात ना कुणाच्या मद्यात. तिचं कुणाशी काय वैर असणार? असं तर नसेल ना, तिने काहीतरी बघितलं, तिला कसला तरी सुगावा लागला? नाही नाही नाही, काय करून याचा शोध घ्यायलाच पाहिजे. गावामध्ये सगळ्यांना अचानक आवाज यायला लागतो. सगळे मागे दचकून बघायला लागतात. तर जामकर गाडीच्या बोनेटवर बसलेला असतो आणि भोंगा घेऊन म्हणत असतो, ताई माई अक्का, सगळ्यांनी आवाजाकडे लक्ष द्या. आपल्या गावामध्ये एका निष्पाप महिलेचा खून झालाय आणि आरोपी दडून बसलाय. त्याचा शोध घेण्यासाठी सगळ्यांनी पोलीस स्टेशनला यायचं. आता लाली मात्र जाम हादरते, पण गोपाळ स्माईल करत असतो आणि मनात म्हणतो, जामकर जामकर, तू कितीही प्रयत्न कर, पण तुला माझ्या पायाचे ठसे मिळणारच नाही, कारण मी ते पहिलेच मिटवलेत. लाली आता गोपाळकडे बघते तर तो हसत असतो. ती मनात म्हणते, यांना भीती कशी नाही वाटत, ह्यांनी नक्की काय केलंय? तेवढंच जामकर ओरडत असतात, सगळ्यांनी पोलीस स्टेशनला यायचं आणि आपल्या हाताचे ठसे द्यायचे आहेत. आता लालीला आठवतं, तिने श्यामीला पकडलेलं आणि लाकडावर तिचा गळा आदळलेला. आता मात्र तिचा चांगलाच माज उतरतो. आता बघूया, लाली काही जुगाड करते की गोपाळच अडकवते? पुढील अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.